लास्ट ईयर जब हमारे इंडिया के होम मिनिस्टर अमित शाह जी यहाँ पर आए थे तो आपके आरोग्य सेंटर से उनका मसाज किया गया था, एक रिलैक्सेशन दिया गया था उनको, तो क्या कहना चाहेंगे आप? शहर बीदर में अब हर छोटी व बड़ी बीमारी का आयुर्वेदिक इलाज करवा सकते हैं आप। आरोग्यम आयुर्वेदा पंचकर्मा योगा नेचुरोपैथी थेरेपी सेंटर में मोटापा को दूर करे, पाइल्स बवासीर जैसी बीमारियों को बिना सर्जरी जड़ से मिटाए, पैरालिसिस के मरीज ना हो परेशान, हिजामा लीच थेरेपी शिरोधारा द्वारा होते हैं कई सारे इलाज। हर तरह के दर्द से छुटकारा दिलाते हैं यहाँ के थेरेपिस्ट जो केरला के एक्सपर्ट माने जाते हैं। क्या कुछ आयुर्वेदिक इलाज और किन थेरेपियों को यहाँ कैसे किया जाता है, किस तरह हम अपने आप को स्वस्थ रख सकते हैं, जानने के लिए वीडियो को अंत तक देखें और सुनिए यहाँ के डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी को, जिन्होंने यहाँ होने वाले इलाजों को विस्तार से बताया। इस हॉस्पिटल में मैडम, आरोग्य सेंटर में यहाँ पर आपके पास कौन से डिसीज का इलाज किया जाता है? फॉर ऑल द क्रॉनिक एलिमेंट्स आयुर्वेदा इज द बेस्ट कहकर हम बोल सकते हैं। जो हमारे जॉइंट पेन्स है, मतलब नेक पेन, बैक पेन और एल्बो पेन, शोल्डर पेन, नी पेन जो होता है हमारा, वो सभी केसेस में आयुर्वेदा इज द बेस्ट। हम यहाँ पे ट्रीटमेंट्स करते हैं, जैसे जानु बस्ती, कटी बस्ती, ग्रीव बस्ती, पृष्ठ बस्ती कहकर होता है, वो सभी आयुर्वेदा के ट्रीटमेंट्स हम लोग यहाँ करते हैं। और हमारे यहाँ बिकॉज ऑफ द लाइफस्टाइल एंड बिकॉज ऑफ जो फूड हम लोग आजकल खा रहे हैं, जो जंक फूड खा रहे हैं और नॉनवेज जो ज़्यादा कंज्यूम करते हैं, उन लोगों में हमें पाइल्स या फिजर्स ये बहुत ज़्यादा कॉमनली दिखता है। फिजर्स मतलब जो मोशन पास करते हैं उसके साथ थोड़ा सा ब्लीडिंग होना या ऐसे कुछ जो प्रॉब्लम्स है, उसके लिए भी यहाँ पे ट्रीटमेंट है। और बेझिझक सभी लेडीज़ जिनको थोड़ा शाई लगता है हॉस्पिटल आने में, आ सकते हैं यहाँ पे, क्योंकि मैं लेडीज़ डॉक्टर डेफिनेटली हम देख सकते हैं, प्रॉब्लम को हम फेस कर सकते हैं, सर्जरी को हम डीले कर सकते हैं यहाँ से। और जो भी गायनेक प्रॉब्लम्स है वो भी हम लोग यहाँ पे डील करते हैं, जैसे कि पीसीओडी हो या डिस्मेनोरिया हम कहते हैं, पीरियड्स के टाइम में एब्डोमिनल पेन का होना या इरेगुलर पीरियड्स का होना, ये सभी केसेस भी हम यहाँ पे डील करते हैं। ಅದು ಕಾಮನ್ ಆಗಿ ಯೂಸ್ ಆಗಲ್ಲ, ಒಂದು ಪೇಷಂಟಿಗೆ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಕೇಬಲ್ ಡಿಸೀಸ್ ಇರಬಹುದು, ಅದು ಇನ್ನೊಂದು ಪೇಷಂಟಿಗೆ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗದೇ ಇರೋ ತರ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಅಂಡ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಭಾಸ್ಕರ್ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸ್ಟೀಮ್ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಂಡ್ ಆಲ್ಸೋ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ನ್ಯಾಚುರೋಪತಿ ತರ ಸ್ಟೀಮ್ ಬಾತ್ ಚೇಂಬರ್ ಕೂಡ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಇದಕ್ಕೆ ಅಂಡರ್ ವಾಟರ್ ಮಸಾಜ್ ಆರ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಜಕೂಸಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. STM ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೀವು ಇದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಜಿಂದಾಲ್ ನ್ಯಾಚುರೋಪತಿ ಸೆಂಟರ್ ಇದೆ, ಅಲ್ಲೂ ನೀವು ಇದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಇದರಿಂದ ನಾವು ಅಂಡರ್ ವಾಟರ್ ಮಸಾಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇದು ಇವಾಗ ಬೀದರಲ್ಲೇ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ. ಸೊ ಐ ವುಡ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಎವ್ರಿವನ್ ಟು ಕಮ್ ಅಂಡ್ ಟ್ರೈ ದಿಸ್ ಒನ್ಸ್. ಸೊ ದಿಸ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಶಿರೋಧಾರ. ಇದಕ್ಕೆ ಶಿರೋಧಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇಂದ ತುಂಬಾ ಥಿನ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಅಲ್ಲಿ ಆಯಿಲ್ ನ ನಾವು ಫೋರ್ಹೆಡ್ ಮೇಲೆ ಟೂ ಅಂಡ್ ಫ್ರೋ ಮೋಷನ್ ಅಲ್ಲಿ ಪೋರ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಸೊ ಈ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಗೆ ಶಿರೋಧಾರ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ 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 ಬೆನಿಫಿಷಿಯಲ್ ಇನ್ ನ್ಯೂರಾಲಜಿಕಲ್ ಡಿಸಾರ್ಡರ್, ಸ್ಟ್ರೆಸ್ ಆಗಲಿ, ಆಂಗ್ಸೈಟಿ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ನಿದ್ದೆ ಬರದೇ ಇರೋದಾಗ್ಲಿ, अभी ये जो लेकर आए मैडम, ये क्या है? ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಪಂಚಕರ್ಮಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡುವಂತ ಟೂಲ್ಸ್ ಇದೆ. ಇದು ಶುಕ್ತಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದನ್ನ ನಸ್ಯಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಸ್ಯ ಅಂದ್ರೆ ನೇಸಲ್ ಡ್ರಾಪ್ಸ್ ಅಂತ. ಲೈಕ್ ಎನಿ ಅಲರ್ಜಿ ಕೇಸಸ್, ಸೈನಸೈಟಿಸ್, ಮೈಗ್ರೇನ್ ಈ ತರ ಕೇಸಸ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಇದರಿಂದ ನಾವು ನೋಸ್ ಅಲ್ಲಿ ಡ್ರಾಪ್ಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂಡ್ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಕಾಮನ್ಲಿ ಯೂಸ್ಡ್ ಮೆಡಿಸಿನ್ ಫಾರ್ ನಸ್ಯ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇದು ದಶಮೂಲಕ ವಾತ ಚೂರ್ಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದನ್ನ ನೀರಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಡಿಕಾಕ್ಷನ್ ತರ ಮಾಡಿ ಇದರಿಂದ ತುಂಬಾ ವೆರೈटीज ऑफ पंचकर्मा ट्रीटमेंट्स ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. यहाँ पे हम लोग हिजामा थेरेपी भी करते हैं, जिसे हम कपिंग भी कहते हैं. इसमें बैड ब्लड जो होता है बॉडी से, उसे हम बाहर निकालते हैं. जैसे कि बहुत सारे पेनफुल कंडीशंस जहाँ पे पेन बैड ब्लड की वजह से हो रहा होता है, और माइग्रेन में हम इसे करते हैं, और थोड़े डिप्रेशन के केसेस में भी हम इसे यूज़ करते हैं. मेनली इससे ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होता है. तो मैडम, ये बात भी सुनी गई है कि पिछली बार लास्ट ईयर जब हमारे इंडिया के होम मिनिस्टर अमित शाह जी यहाँ पर आए थे तो आपके आरोग्य सेंटर से उनका मसाज किया गया था, एक रिलैक्सेशन दिया गया था उनको, तो क्या कहना चाहेंगे आप?
Yes, it is true and we are very glad that हमें ये अपॉर्चुनिटी मिला कि हम ऑनरेबल इंडिया के जो गृह मंत्री है उन्हें हम ये थेरेपी दे सके. 4 times we have given therapy from our center to honorable Amit Shah ji and ನಮಗೆ ತುಂಬ ಹೆಮ್ಮೆ ಮತ್ತು ಗೌರವದ ವಿಷಯ ಇದೆ ನಮಗೆ ಈ ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಸಿಕ್ಕಿದೆ.